आणि आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी। राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे। पहिली यादी घोषित केली। 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी, 13,000 कोटी रुपये आपण त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी देतो आहोत। आणि आता दुसऱ्या यादीचं काम सुरू झालंय। या पहिल्या यादीतले जे शेतकरी आहेत त्यांच्या याद्या गावात जाणार, त्या गेल्या आता, आणि तात्काळ आमचा प्रयत्न असा आहे की ऑथेंटिकेट करून 31 तारखेपूर्वीच या 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आम्ही जमा करणार आहोत। 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयाची कर्जमाफी आपण करतो। नमस्कार शेतकरी मित्रांनो, रात्रीचा दिवस करून अंगाचा घाम गाळून शेतात मोती पिकवणाऱ्या माझ्या तमाम शेतकरी राजासाठी आज अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे। ज्या कर्जमाफीची तुम्ही गेले कित्येक महिने आतुरतेने वाट पाहत होता, ज्या 2 लाख रुपयांसाठी बँकेचे उंबरठे जिजवून पायाचे वाडे झाले होते, तो हक्काचा पैसा आता थेट तुमच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तुमच्या मनातली सगळ्यात मोठी भीती सरकारने दूर केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पत्रकार परिषदेत जाहीर केलंय की शेतकऱ्यांनी नियमित पैसे भरले तरच प्रोत्साहनपर रक्कम मिळेल। ही 2026 आणि 27 ची जाचक अट आम्ही मुळापासून उकडून टाकली आहे। आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 अंतर्गत कोणत्याही अटींशिवाय सरसकट 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जात आहे। आणि जे शेतकरी प्रामाणिकपणे कर्ज फेडत आलेत त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान वेगळे मिळणार आहे। म्हणजेच एकाच दिवशी खात्यावर तब्बल 2.5 लाख रुपये जमा होणार आहेत। केंद्र सरकारने यासाठी तब्बल 35,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। युद्ध पातळीवर आता जोराने काम सुरू झाले आहे। शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ अजिबात अर्धवट सोडू नका, कारण कोणत्या जिल्ह्यात उद्या पैसे येणार, कुठे परवा पैसे येणार आणि कोणत्या जिल्ह्यात पुढील 3 दिवसात खात्यावर मेसेज येणार, याची संपूर्ण यादी आपण प्रत्येक जिल्ह्यानुसार सविस्तरपणे बघणार आहोत। चला तर मग थेट जिल्ह्याच्या यादीला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यात मुख्य 16 जिल्हे, कधी पैसे येणार सविस्तर माहिती आता आपण पाहणार आहोत। बघा आता शेतकरी मित्रांनो, यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाहीये। पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो वर्धा जिल्हा। उद्या पैसे जमा होणार आहेत। वर्धा जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी पहिली मोठी बातमी समोर आली आहे। जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्याची पडताळणी पूर्ण झाली असून त्या सकाळपासून तुमच्या खात्यावर कर्जमाफीचे 2 लाख रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। बँकांनी काल रात्रीच डेटा अपलोड केला आहे, त्यामुळे उद्या तुमचा मोबाईल बँकेच्या मेसेजने खणखणणार आहे, हे मात्र आता नक्की झालं आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो यवतमाळ। या ठिकाणी उद्या पैसे जमा होणार आहेत। आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ मधील माझ्या शेतकरी बांधवांना सरकारने मोठा दिलासा दिलाय। या जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांनी सर्व याद्या अंतिम केल्या असून उद्या दुपारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैशाचे वाटप प्रत्यक्ष सुरू होईल। खरीप हंगामाच्या तोंडावर आलेला हा पैसा यवतमाळच्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसणारा ठरणार आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो बुलढाणा। बुलढाण्यातील पात्र लाभार्थ्यांची यादी प्रशासनाने पूर्ण केली असून बँकांना निधी वर्ग करण्यात आला आहे। उद्या संध्याकाळपर्यंत जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 लाखांची कर्जमाफी आणि नियमित कर्जदारांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळायला सुरुवात होईल। बियाणे आणि खते खरेदी केल्यानंतर आता शेतकऱ्याला कोणापुढे हात पसरायला लागणार नाहीयेत, कारण त्यांचे पैसे आता त्यांना मिळणार आहेत। शेतकरी मित्रांनो, आता चौथ्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो अकोला। अकोला जिल्ह्यातील हजारो शेतकरी बांधवांसाठी उद्याचा दिवस खऱ्या अर्थाने मुक्तीचा ठरणार आहे। येथील जिल्हा प्रशासनाने बँकांसोबत बैठक घेऊन तांत्रिक अडचणी दूर केल्या आहेत। उद्या सकाळच्या पहिल्याच सत्रात बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँकेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे रक्कम ट्रान्सफर केली जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता 5व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो वाशिम। वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमचा 7/12 आणि कर्ज खात्याची जुळवणी करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे। प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार परवा म्हणजेच दुसऱ्या दिवशी वाशिम मधील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल। त्या शेतकऱ्यांची ई-KYC बाकी आहे, त्यांनी ती आजच पूर्ण करून घ्यावे। शेतकरी मित्रांनो, आता 6व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो अमरावती। अमरावती जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन
सरकारने विशेष तरतूद केली आहे। या जिल्ह्यातील बँकांना काल रात्री निधी मिळाला असून खाते पडताळणीमुळे परवा दुपारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात होईल। हा निधी थेट जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना बँकेत रांगा लावण्याची गरज पडणार नाही। शेतकरी मित्रांनो, खाते पडताळणीमुळे परवा दुपारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात होईल। हा निधी थेट जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना बँकेत रांगा लावण्याची गरज पडणार नाही। बघा आता शेतकरी मित्रांनो, 7व्या क्रमांकाचा जिल्हा येतो हिंगोली। हिंगोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी परवाचा दिवस आनंदाचा ठरेल। बँकांनी आधार लिंकचे काम काल रात्री पूर्ण केले असून परवा सकाळपासूनच खात्यावर पैशांचे मेसेज यायला सुरुवात होईल। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000चा बोनस देखील याच दिवशी दिला जाण्याची दाट शक्यता आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्तवली आहे। शेतकरी मित्रांनो, आता 8व्या क्रमांकाचा जिल्हा येतो लातूर। लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसह इतर राष्ट्रीयकृत बँकांना शासनाने निधी सुपूर्द केला आहे। कागदपत्रांची अचूक तपासणी सुरू असल्याने परवा संध्याकाळपर्यंत तुमच्या खात्यावर प्रत्येकी 2 लाख रुपयांचा लाभ दिला जाईल। खरीप हंगामात खते आणि औषध फवारणीच्या खर्चांसाठी हा पैसा आता मोलाचा ठरणार आहे। त्या शेतकऱ्यांच्या पेरण्या झालेल्या आहेत, त्यांना औषध फवारणीसाठी हे पैसे खूप मौल्यवान ठरणार आहेत। बघा आता शेतकरी मित्रांनो, 9व्या क्रमांकाचा जिल्हा येतो परभणी। परभणीच्या शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी प्रशासकीय पातळीवरून मोठी अपडेट समोर आली आहे। जिल्ह्यातील काही बँकांमध्ये तांत्रिक बिघाड असल्यामुळे पडताळणीला थोडा वेळ लागत आहे, म्हणून पुढील 3 दिवसांच्या आत टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। काळजी करू नका, पात्र असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला 3 दिवसात त्यांच्या हक्काचे पैसे मिळणार आहेत। शेतकरी मित्रांनो, आता 10व्या क्रमांकाचा जिल्हा येतो धाराशिव। धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे। येथील 7-12 उतारा आणि बँक खात्यांची जोडणी तपासून पुढील 3 दिवसाच्या आत सर्व रक्कम बँक खात्यावर वर्ग केली जाईल। 3 दिवसांच्या अवधी लागण्याचे कारण म्हणजे कोणतीही चूक होऊ नये, म्हणून बँक अधिकारी प्रत्येक खात्याची स्वतः तपासणी करत आहेत। शेतकरी मित्रांनो, आता 11व्या क्रमांकाचा जिल्हा येतो बीड। बीड जिल्ह्यातील माझ्या कष्टकरी शेतकरी बांधवांनो, तुमची प्रतीक्षा आता संपली आहे। बीडमध्ये कर्जदारांची संख्या मोठी असल्याने प्रशासनाने विशेष सॉफ्टवेअरद्वारे याद्या तयार केल्या आहेत आणि आता पुढील 3 दिवसांच्या आत संपूर्ण बीड जिल्ह्यात सरसकट कर्जमाफीचे पैसे जमा केले जातील। त्यामुळे सावकाराच्या फाशातून बीडचा शेतकरी आता मोकळा श्वास घेणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता 12व्या क्रमांकाचा जिल्हा येतो नांदेड। नांदेड जिल्ह्यातील हजारो पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी बँकांनी कंबर कसली आहे। ग्रामीण भागातील बँकांमध्ये सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे पुढील 3 दिवसांचा अवधी मागून घेण्यात आलेला आहे। पुढील 3 दिवसात टप्प्याटप्प्याने नांदेडमधील प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होईल। शेतकरी मित्रांनो, आता 13व्या क्रमांकाचा जिल्हा येतो जालना जिल्हा। जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक आणि कोरडवाहू शेतकऱ्यांच्या जमिनीची माहिती आणि कर्ज जुळवण्याचे काम सुरू आहे। बँकांनी काल रात्रीपासून ही प्रक्रिया वेगवान सुरू केली आहे। पुढील 3 दिवसांच्या आत जालन्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांच्या त्यांचे पैसे मिळून जातील। बँकेत गर्दी न करता मोबाईलवर लक्ष ठेवा, मेसेज नक्की येणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता 14व्या क्रमांकाचा जिल्हा येतो छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचे पैसे पुढील 3 दिवसांच्या आत खात्यावर जमा होतील, अशी अधिकृत माहिती प्रशासनाने दिली आहे। या जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील याद्या तयार असून काही खात्यांमध्ये आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्यांना 3 दिवसांचा वेळ देण्यात आलेला आहे। तोपर्यंत बँक टप्प्याटप्प्याने पैसे खात्यावर पाठवत राहील। शेतकरी मित्रांनो, आता 15व्या क्रमांकाचा जिल्हा येतो रायगड। कोकणातील रायगड जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांचाही या पहिल्या टप्प्यात विशेष समावेश करण्यात आलेला आहे। समुद्र किनारपट्टी आणि दुर्गम भागातील बँकांमध्ये केवायसी अपूर्ण असल्याने ती पूर्ण करून पुढील 3 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम वर्ग केली जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता 16व्या क्रमांकाचा जिल्हा येतो कोल्हापूर। पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे। जिल्हा बँकांमार्फत पडताळणी अंतिम झाली असून पुढील 3 दिवसांच्या आत कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ एकाच वेळी दिला जाणार आहे।
सविस्तर जोडलेले नवीन 15 जिल्हे कधी खात्यात पैसे जमा होणार याची सविस्तर माहिती आहे. शेतकरी बांधवांनो, जर तुमचा जिल्हा वरील 16 जिल्ह्यांच्या यादीत नसेल तर अजिबात घाबरू नका. सरकारने स्पष्ट केले आहे की उर्वरित जिल्ह्यांमधील पडताळणीचे काम युद्ध पातळीवर सुरू असून 31 जुलै पर्यंत म्हणजेच पुढील 3 दिवसात या खालील 15 जिल्ह्यांमध्ये देखील टप्प्याटप्प्याने पैसे जमा केले जातील. शेतकरी मित्रांनो, आता 17व्या क्रमांकाचा जिल्हा येतो नाशिक. नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष, कांदा आणि भाजीपाला उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटात आहेत. या जिल्ह्यातील बँकांना KYC डेटा गोळा करायचे आणि याद्या अंतिम करण्याचे कडक आदेश दिले आहेत. पुढील 3 दिवसांच्या आत म्हणजेच 31 जुलै पर्यंत नाशिक मधील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता 18व्या क्रमांकाचा जिल्हा येतो पुणे. पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, शिरूर, जुन्नर आणि बारामती भागातील ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले आहे त्यांच्यासाठी मोठी अपडेट समोर आली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने सर्व डेटा तयार ठेवला असून पुढील 3 दिवसांच्या आत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे 2 लाख रुपये वर्ग केले जातील. त्यामुळे शेतकऱ्यांना फवारणीसाठी खूप मोठी मदत होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता 19व्या क्रमांकाचा जिल्हा येतो अहिल्यानगर. अहिल्यानगर जिल्हा क्षेत्रफळाने आणि शेतकरी संख्येने खूप मोठा आहे, त्यामुळे इथे कर्जदारांची संख्या जास्त आहे. बँकांनी 7/12 आणि कर्ज खात्यांची पडताळणी पूर्ण केली असून पुढील 3 दिवसांच्या आत जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना निश्चितपणे लाभ मिळणार आहे. कोणीही लाभापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे. शेतकरी मित्रांनो, आता 20व्या क्रमांकाचा जिल्हा येतो जळगाव. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा दिलासा मिळणार आहे. ज्या बँकांमध्ये आधार लिंकिंगच्या तांत्रिक अडचणी होत्या त्या दूर करण्यात आल्या असून पुढील 3 दिवसांच्या आत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी 2 लाख रुपये आणि 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान पाठवले जाईल. शेतकरी मित्रांनो, आता 21व्या क्रमांकाचा जिल्हा येतो सोलापूर. सोलापूर जिल्ह्यातील कोरडवाहू आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. आधार लिंक असलेल्या आणि KYC पूर्ण असलेल्या सर्व पात्र खात्यांवर पुढील 3 दिवसांच्या आत कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी फक्त आपले बँक खाते सुरू आहे की नाही हे तपासून घ्यावे. शेतकरी मित्रांनो, आता 12व्या क्रमांकाचा जिल्हा येतो सांगली. सांगली जिल्ह्यातील कृष्णा खोऱ्यातील शेतकरी आणि दुष्काळी भागातील शेतकरी अशा दोघांच्याही याद्या आता एकत्रित केल्या जात आहेत. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचा प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जमाफीची रक्कम पुढील 3 दिवसात थेट खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया बँकांनी वेगवान सुरू केली आहे. शेतकरी मित्रांनो, आता 23व्या क्रमांकाचा जिल्हा येतो सातारा. सातारा जिल्ह्यातील डोंगरी आणि दुर्गम भागातील शेतकऱ्यांचे फार्मर ID कार्ड पडताळण्याचे काम आता जिल्हा बँकेत पूर्ण झाले आहे. येथील शेतकऱ्यांनाही पुढील 3 दिवसांच्या आत म्हणजे 31 जुलैच्या मुदतीपर्यंत कर्जमाफीचा मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे चिंता करण्याची आता अजिबात गरज नाही. शेतकरी मित्रांनो, आता 24व्या क्रमांकाचा जिल्हा येतो धुळे. धुळे जिल्ह्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील ज्या शेतकऱ्यांची KYC अपूर्ण होती त्यांना ती पूर्ण करण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे. बँकांनी सर्व तयारी पूर्ण केली असून पुढील 3 दिवसाच्या आत तात्काळ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे वर्ग केले जातील. शेतकरी मित्रांनो, आता 25व्या क्रमांकाचा जिल्हा येतो नंदुरबार. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष शिबिर आयोजित करून बँकांनी आधार लिंकिंगचे काम पूर्ण केले आहे. आदिवासी बहुल जिल्हा असल्याने प्रशासनाने याला प्राधान्य दिले असून पुढील 3 दिवसांच्या आत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर निधी वर्ग केला जाईल, ज्यामुळे फवारणीला आता योग्य फायदा होणार आहे. फवारणीच्या वेळी शेतकऱ्यांना स्वतःचे पैसे आता घालावे लागणार नाहीत. आता 26व्या क्रमांकाचा जिल्हा येतो नागपूर. विदर्भाची राजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्यातील संत्रा उत्पादक आणि धान उत्पादक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रस्ताव शासनाने आता मंजूर केला आहे. बँकांकडे निधी सुपूर्द करण्यात आला असून पुढील 3 दिवसांच्या आत नागपूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्यक्ष पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. आता 27व्या क्रमांकाचा जिल्हा तो भंडारा. भंडारा जिल्ह्यात देखील पुढील 3 दिवसात पैसे जमा होणार आहेत. त्यानंतरचा 28व्या क्रमांकाचा जिल्हा तो गोंदिया. गोंदिया जिल्ह्यात देखील पुढील 3 दिवसात पैसे जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, आता 29व्या क्रमांकाचा जिल्हा तो चंद्रपूर. चंद्रपूर जिल्ह्यातील कापूस आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना
या कर्जमाफीचा थेट फायदा होणार आहे. सरकारने 31 जुलै ही अंतिम मुदत दिली असल्याने पुढील 3 दिवसांच्या आत बँका सर्व तांत्रिक व्यवहार पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करतील. यात आता काडी मात्र शंका राहिलेली नाहीये. शेतकरी मित्रांनो, आता 30व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो गडचिरोली. गडचिरोली जिल्ह्यांमध्ये आणि अत्यंत दुर्गम भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील गरीब शेतकऱ्यांना सरकारने प्रथम प्राधान्य दिले आहे. बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून पुढील 3 दिवसांच्या आत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट कर्जमाफीची निधी पोहोचवली जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता 31व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो रत्नागिरी. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी ज्यांनी राष्ट्रीयकृत किंवा जिल्हा बँकांकडून कर्ज घेतली होती त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे. पुढील 3 दिवसांच्या आत म्हणजेच 31 जुलै पर्यंत त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, आता कोणकोणत्या 10 मुख्य बँकांमध्ये पैसे लवकर जमा होणार आहेत. मध्ये पहिला बँक येतो स्टेट बँक ऑफ इंडिया, तर दुसऱ्या क्रमांकाची बँक येते बँक ऑफ महाराष्ट्र. नंबर 3 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. नंबर 4 HDFC बँक. नंबर 5 ICICI बँक. नंबर 6 कोटक महिंद्रा बँक. नंबर 7 पंजाब नॅशनल बँक. नंबर 8 बँक ऑफ बडोदा. नंबर 9 कॅनरा बँक आणि नंबर 10 बँक ऑफ इंडिया. पात्र आणि अपात्रतेचे कडक नियम बघायला गेलं तर शेतकरी मित्रांनो, पात्र शेतकरी कोण? ज्या शेतकरी कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, ज्यांनी स्वतः शेती पिकांसाठी कर्ज काढले आहे, ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे आणि KYC पूर्ण झाली आहे, ज्यांनी शासनाचे फार्मर ID कार्ड काढलेले आहे, त्यांना सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पैसे जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, आता अपात्र शेतकरी कोण आहेत? उलट कारवाई होऊ शकते का? ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे ते या योजनेतून बाहेर राहतील. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे ते सुद्धा यापासून वंचित राहणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांनी शेती कर्जाचे पैसे शेतीसाठी न वापरता घर बांधण्यासाठी, नवीन गाडी किंवा ट्रॅक्टर घेण्यासाठी अथवा व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरले आहेत ते या योजनेतून अपात्र ठरतील आणि अशांवर कडक कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते. त्यांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत नाहीये, ज्यांच्या सातबाऱ्यावर मोठी जमीन आहे आणि वार्षिक उत्पन्न 10 ते 20 लाख रुपये आहे, असे श्रीमंत शेतकरी सुद्धा अपात्र ठरतील. शेतकरी बांधवांनो, या गोष्टीची त्वरित काळजी घ्या. जर तुमचे पैसे उद्या, परवा किंवा पुढील 3 दिवसात येणार असतील तर खालील गोष्टी आजच करून घ्या, जेणेकरून तुमचे पैसे अडकणार नाहीत. तुमच्या बँकेत जाऊन आधार कार्ड लिंक आहे की नाही हे तपासा. तुमची KYC पूर्ण असल्याची खात्री करा आणि सावधानता नक्कीच बाळगा. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला कोणाचाही फोन आला आणि त्याने कर्जमाफीचे पैसे जमा करण्यासाठी OTP किंवा बँक खात्याचा पासवर्ड मागितला तर अजिबात देऊ नका. सरकार कधीही फोनवर अशी माहिती मागत नाही. हे फोन फसवणुकीचे प्रकार असू शकतात. माझ्या शेतकरी बांधवांनो, आजचा हा दिवस खऱ्या अर्थाने आपल्या कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करणारा दिवस आहे. 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान, यामुळे यंदा शेतकरी नक्कीच सुखावणार आहे. तुमच्या गावातील, नात्यातील आणि ओळखीच्या इतर शेतकरी बांधवांना ही माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ आत्ताच्या आत्ता व्हॉट्सअपवर जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या गरजू शेतकऱ्याला योग्य माहिती मिळू शकते आणि त्याचे नुकसान टळू शकते. अशाच शेतीविषयक आणि सरकारी योजनांच्या ताज्या, खऱ्या आणि विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आताच आपल्या बोलगड्या मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा झाल्याचा मेसेज आलाय की अजून मेसेज आलेला नाही हे कमेंट बॉक्समध्ये तुमच्या गावासह नक्कीच सांगा. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.